आणि थेट जाऊयात मार्कडवाडीमध्ये जिथं नाना पटोले ग्रामस्थांशी संवाद साधतायत। झाल्यानंतर निवडणूक आयोग प्रेस कॉन्फरन्स घेतो, म्हणजे वार्ता पत्रकार परिषद घेतो। यावेळेस पत्रकार परिषद घेतली नाही, तो ट्विटच करत राहिला। दुसऱ्या दिवशी पुन्हा 3 वाजता, पुन्हा म्हणजे रात्री झाले 11:30 वाजता, पुन्हा दुसऱ्या दिवशी 3 वाजता त्यांनी 1.3% पुन्हा मतदान वाढवलं, म्हणजे 10 लाख मतं पुन्हा वाढवले। आम्हाला आश्चर्य झालं की 76 लाख मतं रात्रीच्या अंधारात कसे वाढले। मग आम्ही पत्र दिलं निवडणूक आयोगाला, केंद्रीय निवडणूक आयोगालाही आमच्या केंद्रीय नेतृत्वाने पत्र दिलं, आम्ही राज्याच्या निवडणूक आयोगाला दिलं। राज्याचा निवडणूक आयोग सांगतो की 1 लाख बूथ आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपलं राज्य मोठं आहे आणि प्रत्येक बूथवर 76 मतं झाली, म्हणजे 76 लाख होतात। मी त्यांना सांगितलं की तुमच्याजवळ एक व्यवस्था आहे की व्हिडिओ फोटो सगळे घेतात ना, आपण पाहतो ना, मतदान जातो त्यावेळेस व्हिडिओ पण असतो। मग कुठं मतदान झालं ते व्हिडिओ आम्हाला द्या, तो आपला मागण्याचा अधिकार आहे। आम्ही त्यांना मागितलं, ते दिलं नाही। अजूनपर्यंत कुठलेही फुटेजेस आम्हाला त्यांनी, केंद्रीय निवडणूक आयोगाने पण, आम्ही त्यांच्याकडे पण गेलो होतो, त्यांनी पण दिलं नाही, अजूनही माहिती दिली नाही। चोर के दाढी में तिनका, असं हिंदीमध्ये का होत आहे। आता मी तुम्ही मोदीची दाढी गेली नको म्हणाल, तुम्ही आता उलटच म्हणाल, तर तुमच्या मनामध्ये शंका आहे। कारण की मला माझं मत समजून घेण्याचं, मी ज्याला मत मारतो ते मत समजून घेण्याचा अधिकार तो माझा आहे, प्रत्येकाचा। बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आपल्याला जो मताचा अधिकार दिलेला आहे, तोच आपल्यासाठी सगळ्यात मोठी आपली शक्ती आहे, ताकद आहे। पण आता माझा मताचा अधिकार मला समजण्याचा अधिकार नाही, आपल्याला मला समजण्याचा अधिकार नाही। आपल्या गावाने जी सुरुवात केली, मी तुम्हाला शालूट याच्यासाठी केलं की आपल्या गावाने जी सुरुवात केली हे देश पातळीवर खऱ्या अर्थानं जे लोकांचा आवाज जो दबला होता की काय कसं बोलावं, कारण की मीडियात बोललं तर मीडियामध्ये हारलं, तर म्हणून हे लोक बोलतात। सुप्रीम कोर्टाने तसंच निर्णय देऊन टाकला, पण जनतेने आवाज उचलला, हे कुठल्या राजकीय पक्षाने नाही उचलला। या भागाचे आमचे आता नवनिर्वाचित आमदार उत्तमरावजी जानकर साहेब, तुम्ही आवाज उचलल्यानंतर ते तुमच्यामध्ये सामील झाले, पण आखरी पहिल्यांदा आवाज तुम्ही उचलला गावकऱ्यांनी, की मी दिलेलं मत, हे मत मी ज्या उमेदवाराला मत मारलं त्या उमेदवाराला गेलं नाही, ही शंका तुमच्या मनात आली आणि तुम्ही आवाज उचलला।